स्वराज्यामध्ये निसर्ग शिक्षण होतं. म्हणजे शिकवण्यासाठी कुठल्या अशा गुरुने पुस्तकं उघडावीत, नंतर त्याला शिक्षण द्यावं, मार्क मेमोवरती ते दिलेलं शिक्षण यावं आणि मार्क मेमो छापून यावे, असं काही घडत नव्हतं. निसर्ग शिक्षण आहे, सहज घेतलं जाणारं शिक्षण, आणि सहज घेतलं जाणारं शिक्षणच सध्याला तरी असावं असं माझं पण वैयक्तिक मत आहे. नाहीतर आपलं शिक्षण हल्ली जातंय कुठे? आपल्या शिक्षणामध्ये असं आहे, डीएड झालेलं आहे, बीएड आहे, एमएड आहे, एमई आहे, पीएचडी करतोय, नोकरी भेटत नाही. नोकरीसाठी गेला, इंटरव्ह्यू देता येत नाही, काही प्रश्न विचारले उत्तरं सांगता येत नाही. इथपर्यंत की आज एमएससी किंवा एमकॉम झालेल्या व्यक्तीला बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरावा म्हटलं तोही जमत नाही. एक मित्र होता आमचा, म्हणजे एमएससी झालाय, डीएडही होता, काहीतरी नोकरीसाठी शोधत होता, कुठेही नोकरी भेटेना. शेवटी परिवाराची उपजीविका भागावी म्हणून त्याने बघितलं पेपरवरती एक ऍड आलेली होती, एक ऍडव्हर्टाईज होती. एका बगीच्यामध्ये पाणी घालण्यासाठी एका माळ्याची जागा खाली होती. त्या ठिकाणी तो गेला, इंटरव्ह्यू झाला. तर इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की नाही, माळ्याची पण जागा शिल्लक नाहीये, पण इथे प्राणी आहेत वेगवेगळे, वाघ आहेत, हत्ती आहेत, चिपांजी आहेत, असे वेगवेगळे प्राणी आहेत, आणि या प्राण्यांना सांभाळ करण्यासाठी मात्र तुम्हाला काम भेटू शकतं. करणार का? पर्याय काय दुसरा? पूर्वी माणसं प्राण्यांना सांभाळायचे, माणसामुळे प्राणी जगायचे. आताची परिस्थिती अशी आहे, प्राणी माणसांना जगवतात. म्हणजे प्राण्यांना सांभाळण्यासाठी आपल्याला काम. साधारणपणे त्या राणीच्या बागेमध्ये एक 5-10 प्राणी आहेत, आणि काम करणारे वर्कर किती आहेत तर 50 तरी असतील. म्हणजे प्राणी आपल्याला जगवतायत, आणि आपण मोठ्या खोट्या भ्रमामध्ये आहे की नाही आपल्यामुळे प्राणी जगतायत. त्याला काम सुरू होतं, त्याला सांगितलं इथे एक चिपांजी माकड आहे आणि ते सांभाळण्याचं काम तुला भेटेल, जमेल का सांग? म्हणजे हो ठीक आहे, असंही काम नाहीये, माकड सांभाळायचं तर माकड सांभाळू, काय हरकत आहे. आणि ते माकड सांभाळण्यासाठी नोकरी करणार. तेवढं एक जण धावत आला, म्हणाला साहेब आता याला नोकरी देण्याची गरज नाही का? तर म्हणजे ते ज्या माकडाला सांभाळण्यासाठी तुम्ही नोकरी देताय ते माकड मेलंय. हा बिचारा शिकलेला, हातामध्ये डिग्री आहे मोठी, हा गडबडा लोळायला लागला. मला बाहेर काम भेटत नाही, काहीतरी काम द्या. शेवटी व्यवस्थापकांनी, असाही इंटरव्ह्यू झालाच होता, काहीतरी काम द्यावं. म्हणजे ठीक आहे, आता एक काम आहे तुझ्यासाठी, पण आता करशील का बघ. काय? चिपांजी सारखेच कपडे म्हणे आमच्याकडे, ते कपडे घालायचे आणि दूर असं पिंजऱ्यामध्ये जाऊन बसायचे. सकाळी लोक बघायला येतात, थोडंसं आपल्या इकडे तिकडे उड्या मारायच्या, लोकांना वाटतं चिपांजीच आहे, बिचारे ते त्यांचे पैसे देऊन जातात. करतो काम, 2000 रुपये भेटतील दिवसाला. 2000 म्हणल्याबरोबर त्याचे डोळे चमकले, अरे वा 2000 रुपये भेटतायत. इतके दिवस आपण शिकलो, डिग्री आहे, 100 पैकी 98 मार्क आहेत, कधी काम भेटलं नाही. मस्त तो मेलेला प्राणी तरी आपल्याला काम मिळवून देतं. गेला काम करायला, दुसऱ्या दिवशीपासून याची नोकरी सुरू. मस्त सकाळी जायचं, चिपांजीचा देव घालायचं, बसायचं, लोक यायची बघायचे, थोडेसे इकडे तिकडे उड्या मारल्या, 2000 रुपये संध्याकाळी घरी. एक दिवस असा घडला, नेमकी त्याच्या कॉलेजची ट्रिप आली, कॉलेजचे त्याच्याच कॉलेजचे मुलं, आणि या चिपांजीला फार आनंद झाला. अरे माझे मित्र आलेले, पण दाखवता येत नाही माझे मित्र आहे म्हणलं तर नोकरी आहे. आणि ते जागेवर उड्या मारायला लागलं, झाडावर उड्या मारते, बाजूला उड्या मारते. अतिशय आनंद झाला त्याला. आणि उडी मारता मारता नेमकं झाडावरती होता, तिथून खाली उडी मारण्याच्या ऐवजी बाजूला वाघाचा पिंजरा होता, त्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये त्याने उडी मारली. समोरून वाघ आहे. आता ह्याचा थरथर काप होतोय. अरे बाप, आता आपल्याला कोण वाचवेल? वाचवा 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 ओरडतोय. वाचवायला येणार कोण? वाघाच्या पिंजऱ्यात कोण जाणार आहे? वाघ जवळ येतोय, तसा हा जोरजोराने ओरडतोय. वाघ जवळ आला, आता वाघ दरकाळी फोडणार, पण वाघाने दरकाळी फोडले नाही. हळूच म्हणाला, अरे जरा हळू ओरड, अरे जरा हळू ओरड, तुला 2000 रुपये भेटतात दिवसाचे, मला 1500 रुपये भेटतात. तुझ्या ओरडण्याच्या नादामध्ये माझी पण नोकरी जायची. म्हणजे तो वाहक सुद्धा कपडे घालून बसलेला दुसरा माणूसच होता. शिक्षण जर व्यवस्थित नाही भेटलं ना तर प्राणी माणसाला जगवतील. म्हणून शिक्षण हे कागदावरचा फुगवटा नको, मार्कांचा फुगवटा नको. व्यावहारिक शिक्षण असावं, नैसर्गिक शिक्षण असावं, कौशल्य प्रधान शिक्षण असावं. हे शिक्षण जर आपल्याला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजला असं म्हणता येईल.